कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर आज दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन केले जाते। शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलेलं आहे। आज बकरी ईद आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या इथे मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर आज दोन्ही शिवसेनेकडून हे आंदोलन केले जाते। तर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलेलं आहे, बॅरिकेड लावून त्यांना अडवलेलं आहे। तर सकाळची ही दृश्य आहेत। दुर्गाडी परिसरामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त आहे। पोलिसांनी या शिवसैनिकांना, या आंदोलनकर्त्यांना रोखलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे दुर्गाडी किल्ल्यावर हे आंदोलन केले जाते आणि या परिसरामध्ये हे आंदोलन केले जाते आणि दोन्ही शिवसेना या एकत्रितपणे आंदोलन करतायत। गेल्या 30-40 वर्षापासून इथे हे आंदोलन केलं जातं आणि ह्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही हिंदू समाजाचे जे कार्यकर्ते येतात त्यांना इथं लाल चौकीच्या इथे आपण बघत असाल आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त पूर्णपणे आहे, ट्रॅफिक व्यवस्थित डायव्हर्ट करण्यात आलेले आहे आणि आम्ही या संदर्भामध्ये सर्व पक्ष संघटना त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। हा जो आजचा दिवस आहे हा बंदोबस्त शांततेने पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे। तर कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिरामध्ये प्रवेशबंदी करण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही शिवसेना या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी घंटानाद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतलाय आणि सध्या ते आंदोलन सुद्धा करतायत। मात्र पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना, या शिवसैनिकांना अडवलेलं आहे। बकरी ईदच्या दिवशी नमाज पठणाच्या वेळी मंदिरामध्ये जाण्यास मज्जाव केला जातो आणि या निषेधार्थ हे आंदोलन केलं जातंय। शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। दोन्ही शिवसेना या आंदोलनामध्ये आहेत आणि एकत्रितपणे या निर्णयाचा ते निषेध करतायत। आनंद दिघे यांनी 1986 मध्ये दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना दर्शनाचा अधिकार मिळवून दिलेला होता आणि त्या मिळवून देण्यासाठी या घंटानाद आंदोलनाची सुरुवात केलेली होती आणि आजही आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। आदेश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आदेश, सध्याची काय परिस्थिती आहे? आदेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? काय सध्याची स्थिती आहे आंदोलनाची? दुर्गाडी परिसरामधला पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय आणि कशा पद्धतीने बॅरिकेडिंग करून या शिवसैनिकांना रोखून धरलंय हे दृश्य सुद्धा आपण पाहतोय। दुर्गाडी देवी परिसरामध्ये, दुर्गाडी किल्ल्यावर, दुर्गाडी देवी मंदिरामध्ये बकरी ईदच्या दिवशी जायला मज्जाव असतो आणि या सगळ्याचा निषेध म्हणून या दोन्ही शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि सध्या ते आंदोलन करतायत। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। लाल चौकी इथे बॅरिकेड्स त्यांनी लावलेले आहेत आणि आंदोलकांना रोखून धरलंय। काही कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलंय अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे या परिसरामध्ये सध्या मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। दुर्गाडी किल्ला परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। आज बकरी ईद आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। आदेश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आदेश, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? दुर्गाडी किल्ल्यावरती एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे। दुर्गाडी किल्ल्यावरती जे ईदगाह आहे, ईदगाहवरती मुस्लिम बांधव जे आहेत ते नमाज अदा करतात त्यावेळेसच शिवसैनिकांना 40 वर्षापासून जे आहे आंदोलन सुरू आहे। पोलीस जे आहेत ते शिवसैनिकांना जे आहेत दुर्गाडीच्या पायथ्याशी आहेत ते इथे त्यांना अडकाव केला जातं, त्यांना पुढे जाऊन देत नाही। मंदिरामध्ये हिंदू संघटना ज्या आहेत त्यांना एक मज्जाव केला जातं। त्यावेळेस ज्यावेळेस नमाज अदा केली जाते त्यावेळेस जे आहे संपूर्ण मंदिर जो परिसर जो आहे किंवा जो मंदिर आहे तो हिंदूंसाठी बंद केला जातो। त्यासाठी
40 वर्षापूर्वी जे आहे ते आंदोलन जे आहे सुरू आनंद दिघे जे आहे तेव्हापासून जे आहे आंदोलन जे सुरू आहे त्या आताही सुरू आहे. म्हणजे शिवसैनिकांना देखील आंदोलन आता थोड्या वेळापूर्वी झालेलं होतं. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसैनिक आहेत ते आता दुर्गाडीच्या पायथ्याशी आले ते देखील घंटानाद आंदोलन करतायत. रस्त्यावरती आरती देखील केली जाते. त्यानंतर जे आहे पोलीस जे आहे त्यांना अडकाव केलं जातं आणि पोलीस जे आहे त्यांना जे आहे त्यांना पकडून जे आहे त्यांना पोलीस स्टेशनला नेलं जातं आणि निश्चित त्यांना मंदिरात जे आहे ते त्यांना प्रवेश दिलं जातं. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आदेश. बकरी ईद निमित्त दुर्गाडीवरती जे आहे ते आंदोलन केले जातं. सिंधे गडाकडनं जे शिवसैनिक आहेत त्यांनी घंटानाद आंदोलन केलेले आहे. रस्त्यावरती बसून जे आहेत ते आरती देखील केलेली आहे आणि आता जे आहेत पोलीस जे आहेत त्या जे शिवसैनिक आहेत त्यांना जे आहे ताब्यात घेतले जात आहे. यानंतर आता पुन्हा आता जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे शिवसैनिक आहेत ते आता येथील ते देखील आंदोलन करतील. दुर्गाडी किल्ल्यावरती मुस्लिम बांधवांना जे आहे ते नमाज अदा केली जाते. मात्र हिंदू संघटना आहे त्यांना जे आहे ते इथे जे त्यांना पोलीस जे आहेत त्यांना इथे अडवलं जातं. त्यामुळे जे आपण पाहू शकता की शिवसैनिक आहेत त्यांना आता जे शिवसैनिकांना जे आहे ते आता घेऊन जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलीस जे आहे त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आणि त्यांच्यावरती जे आहे ते केस देखील जे आहे ते दाखल करणार आहेत. दरवर्षी जे आहे अनेक वर्षापासून जे आहे ते आंदोलन सुरू असतं. कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश गोविंद झी मीडिया कल्याण. तर बकरी ईदच्या दिवशी तिथल्या मंदिरामध्ये जायला हिंदूंना मज्जाव असतो आणि याच कारणामुळे दरवर्षी इथे आंदोलन केलं जातं. यावेळी दोन्ही शिवसेना एकत्रितपणे या आंदोलनामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत.